अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकद्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी। इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकद्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी। अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचावरी। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचावरी, त्यावर कुंचावारी। अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। कुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम,
वासर्मनिरीवतं सारसी नाशयति विघ्नम् या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंडमंडितकरा या श्रीपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीर्देवे सदा वंदिता सा पातु सरस्वती भगवती निशीस जाड्या पहा मुखम करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम् नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ज्या नामे पृथ्वी समोर तरलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी खाली या स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम ध्यात्वा निलत्पलश्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रण कर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्रा स्वामी रामो मत सखा रामचंद्रा सर्वस्वं मे रामचंद्रो दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनम्
रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावा सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, गंगाधरा श्री गंगाधरा। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम श्री भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। वेद पारायण, लक्ष्मी नारायण, सत्यनारायण। ओम नमो नारायण, वेद पारायण, लक्ष्मी नारायण, सत्यनारायण। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तथे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्मं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग। श्री गणेशाय नमः। ओवी 210 ते 220। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोगे या सकला ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळत आघवे पार्थु मने तेने सुखे विन होईल ते भल तैसे साहिजेल वरी जीवित ही वेची जेल याची लागी परियासी घातुकी जेम मग आपण राज्य सुख भोगिये हे स्वप्नी मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काय हेची फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्र पुढे हे मनीची केवी धरी जय आपण वज्राईशे होई जय वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती भोगावे हे जीवित्व ही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे त्याची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत ते झाले असती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्रास्त्री जिवारे आरोपोनी अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे
शस्त्राग्री जीवाले आरोपुनी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 26 भाग 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. तू अवतार श्री रामचंद्र, तुझे अगम्य चरित्र, तुझा रंक पाले खाईर, हनुमान वानर अगम्य. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुक. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशी देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. एवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 26व्या अध्यायाच्या म्हणजे ब्रह्मपत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय पूजनीय वंदनीय हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. ब्रह्मदेवानं एक पत्र लिहिलेले आहे, त्यामध्ये हनुमंतरायाची कीर्ती वर्णन केलेली आहे. जी कीर्ती हनुमंतरायांनी लंकेमध्ये गाजवलेले, ख्याती केलेले, ते पत्र हनुमंतरायांनी रामरायाच्या हातामध्ये आणून दिलेले आहे. रामरायांनी त्या पत्राचं दर्शन घेऊन ते लक्ष्मणाच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. इथं वाचकाच्या भूमिकेमध्ये लक्ष्मण दादा आहे आणि ऐकणारे स्वतः जगाचा मालक, जगाचा चालक, करता करिता भगवान परमात्म्याचा अवतार असणारे श्रीराम हे श्रोत्याच्या भूमिकेत आहेत. लक्ष्मण दादा ब्रह्मदेवानं पत्रामध्ये काय लिहिलेले ते वाचत आहेत. त्यावेळेस ओवीचं चिंतन चालू आहे. तो अवतार श्रीरामचंद्र, हे श्रीरामा, तू जगाचं कल्याण करण्यासाठी, भक्तांचं सज्जनांचं पालन पोषण करण्यासाठी, प्रतिपाळ करण्यासाठी, गोब्राह्मणांचं संरक्षण करण्यासाठी, दुष्टाचा संहार करण्यासाठी, नाश करण्यासाठी अवतार घेतलेला महापुरुष श्रीरामचंद्र आहे.
हे श्रीरामचंद्रा, तुझं चरित्र कुठून वर्णन करायला सुरुवात करावी, कुठं संपवावं, तुझं चरित्र कुठून सुरू होतं कुठं संपतं, याचा काही थांग पत्ता लागत नाही. तुझी लीला भल्या भल्यांना कळत नाही. असा तू अवताराला आलेला श्रीरामचंद्र आहे. तुझा रंक पाले खाणारा जो सर्वश्रेष्ठ वानरामध्ये नर वानर म्हणावा असा भक्त, ज्याचं नाव हनुमान आहे, त्या हनुमंताची लीला सुद्धा अगम्य आहे, विचार करण्याच्या पलीकडची आहे. असं ब्रह्मदेवानं लिहिलेल्या पत्रामध्ये भगवंताच्या स्तुतीबद्दल लिहिलेलं आहे. लक्ष्मण दादा वाचत आहेत. अगम्य हनुमंताची गती, अगम्य हनुमंताची ख्याती, अगम्य हनुमंताची कीर्ती, ऐके रघुपती पुरुषार्थ. हे श्रीरामा, हे राघवा, हे रघुत्तमा, हनुमंताच्या कार्यामधली जी गती आहे ती असाधारण आहे. हनुमंताचा कीर्तीचा वाजलेला डंका, त्याचंही वर्णन करणं अशक्य आहे. कारण हनुमंतरायाची कीर्ती, गती, ख्याती अगम्य आहे. हनुमंतरायानं लंकेमध्ये काय पुरुषार्थ केला, कोणता पराक्रम गाजवला, म्हणून हनुमंतरायाला अगम्य स्थिती प्राप्त झाली. याचं चिंतन ऐकायचंय का? ऐक रामा. लक्ष्मण दादा पत्र वाचताहेत, जे ब्रह्मदेवानं लिखित केलेलं आहे. समुद्र लंघोनी हनुमान बळी, महेंद्रगिरीचे पिला तळी, सर्प दडपले पाताळी, तोंडली ते काळी वासरी. लंकेकडे जात असताना हनुमंतरायांनी 400 कोसाचा समुद्र ओलांडण करण्यासाठी एक उड्डाण घेतलं. उड्डाण घेण्याच्या अगोदर हनुमंतरायांनी महेंद्रगिरीवर आपला पाय ठेवला आणि त्यामुळं महेंद्रगिरी खाली दबला गेला. तो पर्वत पाताळापर्यंत दबला गेल्यामुळं, चेपला गेल्यामुळं पाताळातल्या सर्पावर या पर्वताचा भार पडला आणि त्यावेळेस त्या सर्पानी आपली तोंड वासली. अंगवाताचे निझडाडे, समुद्री खचले पर्वत कडे, शिखरे उडाली पैपुडे, जेवी घुंगुरडे आकाशी. हनुमंतरायांनी महेंद्रगिरी पर्वतावरून उड्डाण करत असताना शस्त्रांनी उड्डाण केलं आणि हनुमंतरायाच्या अंगाचा एक वारा सुटला. त्या वाऱ्याच्या झपाट्यानं पर्वताचे कडे समुद्रामध्ये खचले गेले. त्या वाऱ्यानं पर्वताची शिखरं आकाशपंताला भिर 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 उडू लागली. ज्याप्रमाणे आकाशामध्ये एखाद चिलट फिरावं अशी शिखरं आकाशपंताला फिरू लागली.
उड्डाण वाताचे नी घरघऱ्या बैसली मेघांची दातारे दिग्गज कापती थरारे आले शहारे कळीकाळ हनुमंत यांनी लंकेकडे जात असताना जे उड्डाण केलं त्या उड्डाणाची जी आवाजाची स्थिती आहे ती सांगताना म्हणतात हनुमंतरायाच्या उड्डाणाच्या वाऱ्याच्या वेगाच्या घरघरीनं ढगाची म्हणजेच मेघांची दातखिळी बसली अष्ट दिसेला जे अष्ट दिग्गज आहेत ते थरथर कापू लागले आणि कळीकाळाच्या अंगावर सुद्धा रोमांच उभे राहिले उड्डाण काळीचा कल्लोळ उचंबळले समुद्र जळ सत्यलोकी पर्जन्य काळ ध्रुव मंडळ तिमिन्नले हनुमंत यांनी ज्यावेळेस उड्डाण केलं त्या उड्डाणामुळे काय झालं समुद्राचं पाणी उचंबळलं गेलं ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये पाऊस पडू लागला आणि ध्रुव मंडळापर्यंत ह्या समुद्राचं उचंबळलेलं समुद्र जळ पोहोचलं गेलं आणि ध्रुव मंडळ सुद्धा भिजलं गेलं एवढं जबरदस्त उड्डाण हनुमंतरायांनी केलं म्हणून तर हनुमंतरायांची लीला अगम्य म्हणतात उड्डाण काळ दुर्धर मोठा उमा झोंबली निळकंठा रमाथापती वैकुंठा भये संकटी संरक्षी हनुमंतरायांनी उड्या वेगानं जलद गतीनं भिर करत उड्डाण घेतलं त्या उड्डाणाचा वेग फार दुर्धर होता तो अंगवात निर्माण झालेला फार भयंकर होता त्यामुळं कैलासामध्ये पार्वती माता घाबरल्या आणि अचानक येऊन शिवशंकराच्या गळ्यात झोंबल्या गळ्याला मिठी मारली पार्वती मातेनं आपल्या पतिदेवाच्या एवढी घाबरली की शिवशंकराच्या गळ्याला मारलेली मिठी पार्वती माता सोडेना भगवान विष्णू पलंगावर झोपलेले आहेत लक्ष्मी माता घाबरली देवाच्या जवळ आली आणि पलंगावर झोपलेल्या विष्णू भगवंताला थपटून जाग करू लागली अहो काहीतरी कशाचा तरी आवाज होतोय मी खूप घाबरलेली आहे काहीतरी संकट आलंय वाटतं मला खूप भीती वाटायला लागलेली आहे अशी लक्ष्मी माता आपल्या पतिदेवाला थपटून जाग करत विष्णू भगवंताला बोलते या भयापासून माझं संरक्षण करा असंही म्हणते उड्डाण काळी कपी दुर्धर सुरधाकती खेचर सिद्ध गंधर्व विद्याधर नर किन्नर कांपती हनुमंतरायांनी लंकेकडे जाताना 400 कोसाचा समुद्र ओलांडताना जी उंच उडी घेतलेली आहे जी उड्डाण घेतलेले आहे ते फारच भयानक आहे दुर्धर आहे त्यामुळे 33 कोटी देव
सगळे घाबरून गेलेले आहेत. सिद्ध गण गंधर्व विद्याधर मानव यक्ष किन्नर नर सगळेच भीतीनं थरथर कापू लागलेले आहेत. जैसा श्रीरामाचा बाण तैसे सवेग उड्डाण कपिसी आले पै स्फुरण दुर्धर कोण आवरी. जैसा श्रीरामाचा बाण तैसे सवेग उड्डाण कपिस आले पै स्फुरण दुर्धर कोण आवरी. याप्रमाणे श्रीरामा तुमचा बाण एकदा भात्यातून काढला धनुष्याला लावला आणि सोडला की तो जसा अतिशय जलद गतीने जातो तशा प्रकारे हनुमंतरायांनी सत्राने उड्डाण केलं, जलद गतीने उड्डाण केलं. आणि हे उड्डाण करत असताना हनुमंतरायाला अतिशय आनंद झालेला आहे, एक स्फुरण आलेलं आहे, उत्साह निर्माण झालेला आहे. आणि त्या उत्साहामध्ये हनुमंतरायांनी केलेलं उड्डाण, लंकेकडे घेतलेली उसळी, त्या हनुमंतरायाच्या सवेग उड्डाणाला कोण आवरू शकणार आहे? हनुमंताला कोण अडवू शकणार आहे? कोणी नाही म्हणतात. दुर्धर कोणावरी, कोण आवरणारा माईचा लाल नाही म्हणतात. अशा प्रकारे हनुमंतरायांनी लंकेकडे जात असताना जे उड्डाण घेतलं, उडी घेतली, त्या उड्डाणाचं वर्णन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी अगदी छान सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी. हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यती यशमती परमार्थ गती. सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान. रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा. परम भागवतान स्मरामी. हरी रेव जगत जगदेव हरी. हरि तो जगतो नहीं भिन्न वपो. यति यशमति परमार्थ गति. सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान. रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा. परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना. आनंद घना विनाशा.
सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शशशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका दैत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आल लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दन उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दन उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल